सहवासातले आठवले. माननीय सुनीता वाडेकर. मी सुनीता परशुराम वाडेकर. माझं गाव येळगुडी, सांगली, मिरज जत्र. आम्ही नात्यात असल्यामुळे वाडेकर साहेबांचं आणि माझं लग्न जुळलं. त्याच अनुषंगाने मी आज पुणे शहरामध्ये येऊन 25 वर्ष झाली. वाडेकर साहेब हे दलित पॅन्थरमध्ये आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. तेव्हापासून आजपर्यंत मी वाडेकर साहेबांचं काम बघत आले आहे. राजकीय क्षेत्रात गेल्या 40 वर्षांपासून ते सक्रियपणे काम करत आहेत. आठवले साहेबांचं आणि वाडेकर साहेबांचं एकदम घरचं रिलेशन असल्यासारखं आहे. माझं लग्न झाल्यानंतर 5 वर्षांनी वाडेकर साहेबांची पुणे शहराचे अध्यक्ष म्हणून निवड केली गेली. तेव्हापासून आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली वाडेकर साहेब काम करत होते. मी त्यावेळेस राजकारणात जास्त सक्रिय नव्हते, पण वाडेकर साहेबांना पुणे शहराचे अध्यक्षपद निवडून दिल्यानंतर वाडेकर साहेबांनी पुणे शहरातच नव्हे तर अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रात जोमाने काम करायला सुरुवात केली. तेव्हापासून मी पण राजकारणात फार इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. वाडेकर साहेबांनी 3 आमदारकी, 3 मतदारसंघ लढवले. त्यांच्या आमदारकीच्या वेळेस 3ही मतदारसंघामध्ये मी काम केलं आहे. आठवले साहेबांची प्रेरणा आणि आदर्श घेऊन वाडेकर साहेबांचं काम चालू होतं. वाडेकर साहेबांचं काम फार जवळून बघितल्यानंतर आठवले साहेब आणि आमचे संबंध अजून जास्त वाढत गेले. आम्ही कुठल्याही प्रोग्रामला अत्यंत आवर्जून मिसगाईड न करता सक्रियपणे जायचो. सीमाताई पण आमच्या संपर्कात असायच्या. ताई आमच्याकडे येत जात असायच्या. अशा प्रकारे आमचे रिलेशन चांगले वाढत गेले. 3ही आमदारकीच्या वेळेस कुठलाही कार्यक्रम आम्ही प्रभातात ठेवा, पुणे शहरामध्ये ठेवा किंवा गरिबांचं सुखदुःख असो, आठवले साहेब नक्की येणार म्हणजे येणार. जर या महिन्यात वेळ नसेल तर पुढच्या महिन्यात वेळ देऊन नक्की त्या कुटुंबाशी संपर्क साधणार. निमंत्रण त्यांना वेळ देऊन, त्यांच्या घरी बसून, चहा पिऊन त्यांचं सुखदुःख, त्यांची कुठलीही अडचण समजून घेणार. आठवले साहेब असे नाही म्हणत, ते खूप मोठे आहेत, आम्ही छोटे आहोत, गरीब आहोत, त्यांचं घर व्यवस्थित नाही, अशी कुठलीही भावना त्यांच्या मनामध्ये नसते. मग ते लोक झोपडीत का असेनात किंवा टपरीमध्ये का असेनात, ते लोकांना वेळ देणार. ज्यावेळेस मी नगरसेविका झाले त्यावेळेस माझ्या प्रभागामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आनंद कांबळे ह्या मुलाचा मर्डर झाला होता. वाडेकर साहेबांनी हे आठवले साहेबांना सांगितलं की आमचा कार्यकर्ता वारला आहे आणि त्याचा कार्यक्रम आहे. तेव्हा आठवले साहेबांनी कुठल्याही अडचणी सांगितल्या नाहीत. सगळे प्रोग्राम कॅन्सल करून ते त्या मुलाच्या मृत्यूस रात्री 12 वाजता पोहोचले. हे खरं अर्थाने आठवले साहेबांचं काम आहे. ते सर्व गरिबांना न्याय द्यायचं काम करतात. त्यांचं हे कार्य आम्हाला फार आवडतं, म्हणून आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आणि त्यांचंच काम करत राहू. आठवले साहेबांचं लोकांबरोबर आपुलकीने बोलणं, त्यांच्या मागे एवढी गर्दी असतानाही कुठलंही काम त्यांना सांगितलं, कुणी जरी निवेदन दिलं, पत्र दिलं तरी ते नाकारत नाहीत. ते काम काळजीपूर्वक त्यांच्या पीएच्या, ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचे कार्यकर्ते असतील, ज्या ज्या गावामध्ये त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना सांगून पूर्ण करायला सांगतात. काय रे, तुझं काय काम आहे, असं ओरडून बोलत नाहीत, तर एकदम मान सन्मानाने बोलतात. गरिबांसमोर बसून थांबून, त्यांना वेळ देऊन, त्यांच्याशी हात मिळवून बोलतात, त्यांना जयभीम घालतात. म्हणून आम्हाला इतर नेत्यांपेक्षा आठवले साहेब नेते म्हणून आवडतात. ते लोकांना वेळ देतात, कुठल्याही कार्यक्रमाला नाही म्हणत नाहीत, ही फार मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या मागे आहोत. 5 वर्षांमध्ये नगरसेविका म्हणून मी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली आले. निवडून आल्यानंतर गटनेते म्हणून मी 4 वर्ष पद सांभाळलं. माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला गटनेते पद दिले. उपमहापौर म्हणून मला ही जबाबदारी दिली. माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी मी कायमस्वरूपी त्यांची ऋणी. त्यांच्या नेतृत्वाखाली ही 4 वर्ष आज पुणे शहरामध्ये नगरसेविका म्हणून काम करत आले. एवढं मोठं पद त्यांनी माझ्यावरती विश्वासाने सोपवलं. त्यांच्यामुळेच आज पुणे महानगरपालिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्याची संधी मला भेटत आहे. त्यांनी मला पद दिल्यामुळे एवढं मोठं कार्य मी करू शकले. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे असं मी सांगते. आठवले साहेबांचं एका वाक्यामध्ये असं वर्णन करीन की आठवले साहेब एक झुंजार नेते आहेत आणि धडाडीचे कार्यकर्ते आहेत. अजूनही त्यांना बघून नागरिकांची उत्सुकता वाढते. अजूनही त्यांच्यासोबत एवढे नागरिक धडाडीने येत असतात. त्यांच्या कार्याला गर्दी करत असतात. आम्हाला सलाम करावासा वाटतो. एवढा आम्हाला आठवले साहेबांबद्दल अभिमान आहे. आठवले साहेबांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर भाजप युती केली. ते कुठल्याही पक्षाला बळी पडणारे व्यक्ती नाहीत. युती केल्यानंतर आपल्या समाजाचं योगदान त्यांनी वाढवलं. आंबेडकर चळवळीला सोबत घेऊन आजपर्यंत ते चालत आले आहेत. मुंबईमध्ये इंदू मिलची जागा होती. गेले 40 ते 50 वर्ष तिथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या काळी आठवले साहेबांनी सांगून देखील त्यावेळेस ते काम झालं नाही.
पण आठवले साहेब केंद्रामध्ये गेल्यानंतर मोदी साहेबांना विनंती करून आठवले साहेबांनी इंदू मिलच्या जागेचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते करून घेतलं आणि त्या कामाला गती देण्याचं काम आठवले साहेबांनी केलं. ही आम्हाला फार अभिमानाची गोष्ट आहे. दलित पॅन्थरपासून आजपर्यंत आठवले साहेबांनी स्वतःचं जीवन, स्वतःचं आयुष्य समाजासाठी वाहून घेतलेलं आहे. कुठलाही पक्षपात न करता, कुठलंही राजकारण न करता सर्व समाजाला सोबत घेऊन चालण्याचं काम आठवले साहेब करत आहेत. त्यामुळे आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं महाराष्ट्र आणि देशभरामध्ये नाव गाजत आहे. आज फुले शाहू आंबेडकरांचं नाव फक्त रामदास आठवले साहेबांमुळेच टिकून आहे. येणाऱ्या पिढीने, मग ते दलित पॅन्थरचे असतील किंवा शाहू फुले आंबेडकर चळवळीतले असतील, या पूर्ण पिढीने आठवले साहेबांचं मार्गदर्शन घेऊन चालावं असं आम्हाला वाटतं. सतत राहून आपल्या माणसांना बळ देणारा नेता, अशी त्यांची वर्णनं करतात ते बरोबर आहे.